नमस्कार माझ्या सर्व ताईंना आणि दादांना माझा नमस्कार. तर आता मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे. तुम्हाला माझ्या व्हिडिओला सुरुवातीला सिलेंडर दिसत आहे. तर सिलेंडर संदर्भातच खूप महत्त्वाची, एकदम छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणताही सिलेंडर असो, तुमच्या घरातला वापराचा, भारत असो, इंडेन असो किंवा HP असो, त्यातील मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. बघा काय होतं की कधी आपला गॅस संपतो, सिलेंडर संपतो, त्यावेळेस आपण नवीन सिलेंडर लावतो. नवीन सिलेंडर लावला असता काय होतं की त्या सिलेंडरमधून असा म्हणजे आवाज येतो किंवा उग्र वास येतो. मग हे कशामुळे होतं, तर त्या सिलेंडरमध्ये एक छोटासा वायसर असतो की मी तुम्हाला पुढे दाखवेलच वायसर कसला असतो तो. त्या वायसरला कुठंतरी म्हणजे तो वायसर चिरलेला असतो आणि तो वायसर चिरल्यामुळं काय होतो, त्यातून उग्र वास येतो, अतिरिक्त गॅस लीक होतो. त्याच्यामुळे सिलेंडर आपला लवकर संपतो. तर ते होऊ नये म्हणून मी काय करणार आहे तुम्हाला, की मी तुम्हाला दाखवणार आहे की जुन्या आपली जी टाकी संपलेली असते गॅसची, त्या टाकीतील काळ्या कलरचा जो वायसर असतो, तो वायसर आपण नवीन टाकीत टाकणार आहोत सिलेंडरच्या आणि आपण सिलेंडर व्यवस्थित करणार आहोत. तर चला बघूया, मी तुम्हाला दाखवते की सिलेंडरमधील वायसर कसा बसवायचा ते. बघा, हा जो सिलेंडरच्या आतमध्ये असतो तो वायसर आहे. तुम्ही बघू शकता हा वायसर थोडासा कट झालेला आहे. इथं असा दिसलं का, हा कट, ह्या कटमधूनच काय होतं, गॅस लीक होतो. तर मी त्या सिलेंडरमधला वायसर काढलेला आहे. या सिलेंडरमधला मी तो वायसर काढलेला आहे आणि आता मी काय करणार आहे, पहिला माझ्या टाकीतला वायसर याच्यामध्ये टाकणार आहे. तर आपल्याला फक्त एक गोष्ट लागते वायसर चेंज करण्यासाठी, तो म्हणजे हा टेस्टर. तर चला तुम्हाला दाखवते मी वायसर कसा चेंज करायचा तो. हे बघा, मी जुन्या सिलेंडरमधला वायसर काढते. हा बघा वायसर कसा निघतो आता. हे बघा हा जुन्या टाकीतला वायसर. बघा आता हा वायसर बघा, याला कुठेही चीर वगैरे काही गेलेलं नाही आहे. तर हा वायसर आपण त्या नवीन सिलेंडरमध्ये म्हणजे भरलेल्या सिलेंडरमध्ये टाकणार आहोत. तर कसा टाकायचा तो पण, तर तोही दाखवते मी तुम्हाला. वायसर आपण असा ठेवलेला आहे. आपण टेस्टरच्या साहाय्यानेच हा वायसर आपण असा खाली घेणार आहोत. बघा वायसर असा टाकलेला आतमध्ये, टेस्टरच्या साहाय्यानेच बसवायचा. टेस्टरच्या साहाय्यानेच असा बसवून घ्यायचा. हे बघा. तर हे बघा मी कसं वायसर बसवलेला आहे. हे बघा व्यवस्थित अगदी. बघा, तर सिलेंडरसाठी मग आपण काय होतो, वास आल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर आपण घाबरतो आणि गप्प बसतो. तर आपल्याला तशी काही करायची गरज नाही आहे. आपल्या जुन्या सिलेंडरचा वायसर घ्यायचा आणि नव्या सिलेंडरमध्ये आपण मी जसं दाखवला तसं टाकायचा. तर माझी जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, मी दिलेली माहिती आवडली असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.